आणि आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी आता समोर येते। इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्लाह खामेनींचा मृत्यू झालाय। इराणचे सर्वोच्च नेते खामेनींचा मृत्यू झाल्याचं इराणी मीडियाने सांगितलेलं आहे। इराणी मीडिया प्रेस टीव्ही कडून खामेनींच्या मृत्यूचा दावा करण्यात येतोय। खामेनी यांचा मृत्यू झाल्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा देखील दावा आहे। त्यामुळे आता हे युद्ध आणखी एक वेगळी दिशा घेण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात येतेय। खामेनींचा मृत्यू झाल्याचा इराणी मीडियाचा या ठिकाणी दावा आहे। सगळ्यात मोठी बातमी आता आपण या ठिकाणी पाहतोय। इराणचे सर्वोच्च नेते खामेनींचा मृत्यू झाल्याचा दावा इराणी मीडिया आणि डोनाल्ड कडून। ढगे सर, खरं तर मोठी बातमी आहे ही। अयातुल्ला खामेनी यांचा मृत्यू झाल्याचा दावा इराणी मीडियाने पण केलाय आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्या देखील कडून करण्यात येतोय। आता ही युद्ध नेमका कोणतं वळण घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे सर। नक्कीच अयातुल्ला अली खामेनी याचा मृत्यू होणं ही अत्यंत महत्त्वाची बाब त्या ठिकाणी आणि या अनुषंगानं इराण जे आहे 2 पावलं मागे त्या ठिकाणी आलेलं आहे। आता इराणच्या जनतेसमोर जे आहे 2 महत्त्वाचे ऑप्शन्स उपलब्ध आहेत। एका बाजूला खरोखरच तिथे जे आहे इलेक्टेड गव्हर्नमेंट येतं का किंवा पुन्हा 1979च्या आधीची जशी राजेशाही पद्धती होती तशी त्या ठिकाणी येते का, हा एक ऑप्शन आहे। आणि दुसरा ऑप्शन धर्माधिष्ठित राजसत्तेच्या अनुसार अयातुल्ला अली खामेनी यांना माहित होतं की काही दिवसानंतर जे आपला मृत्यू सुद्धा होऊ शकतो, म्हणून त्यांनी त्यांचे सक्सेशन म्हणजे थोडक्यात वारसदार त्या ठिकाणी निवडून ठेवले होते। आता तिथे इंटरिम काउन्सिल म्हणजे अंतरिम परिषद असणार आहे, ज्यामध्ये सध्याचे इराणचे राष्ट्रपती, त्याचबरोबर इराणचे चीफ जस्टिस आणि एक सिनियर मौलवी या तिघांच्या मार्फत सध्याचा कारभार त्या ठिकाणी चालवला जाईल। 88 जे वेगवेगळ्या प्रकारचे तिथले मौलवी आहेत, शिया इस्लामिक स्कॉलर आहेत, ज्यांना आपण असेंब्ली ऑफ एक्सपर्ट्स म्हणतो, त्या असेंब्ली ऑफ एक्सपर्ट्सच्या माध्यमातून आता या अयातुल्ला अली खामेनीच्या नंतर पुढचा कोण हे त्या ठिकाणी ठरवलं जाणार आहे। पण आता मूळ प्रश्न हाच आहे की ही धर्माधिष्ठित राजसत्ता राहते का? कारण अमेरिकेला ही धर्माधिष्ठित राजसत्ता त्या ठिकाणी हटवायची आणि आपल्या फेवर मधला त्या ठिकाणचं सरकार किंवा कोणी व्यक्ती त्या ठिकाणी बसवायचा आहे। मग हे होईल का नाही हे ठरवण्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर असणार आहे IRGC, इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कोर। इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कोर मध्ये जर फूट पडली नाही तर नक्कीच शेवटपणे येणाऱ्या काळामध्ये इराणमध्ये असणारा जो इंटरनल डिसेंट म्हणजे जे आंदोलक आहेत त्यांच्या विरुद्धही ते लढा देतील, त्याचबरोबर अमेरिका आणि इस्रायल विरुद्धही लढा देण्याचा प्रयत्न करतील। पण IRGCच्या विरुद्धच IRGC मध्ये जर फूट पडली आणि ही IRGC आंदोलकांच्या समोर लोकांच्या सोबत त्या ठिकाणी गेली तर मग मात्र धर्माधिष्ठित राजसत्ता जाईल आणि मग अमेरिकेच्या फेवरचं अशा प्रकारचं सरकार तिथे येण्याची शक्यता निर्माण होते। एकूणच अफरातफरीची परिस्थिती आहे, पण ऍडव्हान्टेज अमेरिका अशी सिच्युएशन नक्कीच इराणमध्ये आज घडीला तयार झालेली आहे। जी सतीश जी, खरं तर आता इराणची काय याबद्दल भूमिका असणार आहे ते देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। नक्कीच, म्हणजे मी जसं सांगितलं की इराणच्या जनतेसमोर वेगवेगळ्या प्रकारचे ऑप्शन्स आहेत आणि ही सगळी जी परिस्थिती आहे या परिस्थितीमध्ये IRGC आणखीन त्याचबरोबर त्यांच्यासोबत असणारे हुती आणि हिजबुल्ला यांच्या मार्फत तर हल्ले त्या ठिकाणी होतच राहतील। दुसऱ्या बाजूला इस्रायल आणि अमेरिकेकडून जबरदस्त इराणमध्ये जे वेगवेगळ्या प्रकारचे मिसाईल लॉन्चर्स आहेत, त्याचबरोबर न्यूक्लिअर साइट्स आहेत आणि काही महत्त्वाचे जे नेते आहेत IRGCचे कमांडर आहेत यांना टिपण्यासाठी सुद्धा इस्रायल आणि अमेरिकेकडून प्रयत्न त्या ठिकाणी होतील। इराणकडून जे आहे नेव्हल ब्लॉकेड म्हणजे स्ट्रेट ऑफ होर्मुझच्या सामुद्रधुनीला ब्लॉक करण्याचा ऑप्शन त्या ठिकाणी असो किंवा एक प्रकारे अरब राष्ट्रांमध्ये अमेरिकेचे जे वेगवेगळ्या प्रकारचे मिलिटरी बेसेस आहेत त्यावर पुन्हा अटॅक करणं त्या ठिकाणी असो, सिव्हिल एअरपोर्ट असो, याच्यावर अटॅक करणे असो, हे वेगवेगळ्या प्रकारचे ऑप्शन्स इराणकडे उपलब्ध आहेत। पुढचे काही तास असे हल्ले त्या ठिकाणी होतील, पण मी जसं म्हटलं IRGC हा सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर असणार आहे की हा संघर्ष पुढे जाणार का एक प्रकारे जे आहे यामध्ये काहीतरी मधला मार्ग त्या ठिकाणी निघून इराणला तर बॅकफुटला जावंच लागणार आहे, पण अमेरिकेला जे काही पाहिजे तशा प्रकारची सत्ता इराणमध्ये येणाऱ्या काळामध्ये येणार। जी निश्चितच सतीशजी, धन्यवाद आपण दिलेल्या या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।